हिंगोलीमधून शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी हिंगोलीमध्ये शिवप्रेमींनी कयाधू नदीपात्रामध्ये आंदोलन केलंय। महाराज आम्हाला माफ करा असं म्हणत शिवप्रेमींनी दुःख व्यक्त केलंय। तर ही दृश्य आपण बघू शकतोय। आत्मक्लेश आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने शिवप्रेमी सहभागी झाले आणि त्याची ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत कयाधू नदीमध्ये उतरत शिवप्रेमींनी आपला संताप व्यक्त केलाय। महाराज आम्हाला माफ करा अशी घोषणा या ठिकाणी त्यांनी दिली। राजकोटवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जातो। या घटनेचा निषेध केला जातो। त्यामध्येच हिंगोलीमध्ये शिवप्रेमींनी आपला निषेध व्यक्त केला आहे। कयाधू नदीच्या पात्रामध्ये उतरत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत त्यांनी या ठिकाणी आत्मक्लेश आंदोलन केलं। याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी गजानन बाण यांनी। मालवणमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर याचे पडसाद राज्यावर उमटायला सुरुवात झाली आहे। सध्या हिंगोलीच्या जांभरूण रोडगे या गावामध्ये बघू शकता की या ठिकाणी कयाधू नदीच्या पात्रामध्ये या ठिकाणी शिवप्रेमी जे आहे ते आंदोलन सुरू केलेलं आहे, जल आंदोलन सुरू केलेलं आहे। बघू शकता की या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहे ते आंदोलक आहेत। आपण त्याच्याकडून जाणून घेऊयात। मला सांगा सर, या ठिकाणी आपण जल आंदोलन केलेलं आहे, काय मागणी आहे बरं? सर जी, मालवणमध्ये जो आमच्या महाराजांचा देवांचा पुतळा पडला, कोसळला, तर ही एक अतिशय गंभीर बाब आहे। त्यामुळे त्या घटनेमुळे जे महाराष्ट्रातल्या जनतेचं हृदय विदीर्ण झालेलं आहे ते दुःख व्यक्त करण्यासाठी आम्ही जल आत्मक्लेश आंदोलन करत आहोत। ज्या महाराजांनी त्यांचे किल्ले आज 350-400 वर्ष झाले जशाला तसे आहेत आणि तुम्ही महाराजाचा पुतळा असा उभा करता की जो कोसळतो, ही खूप खूप गंभीर बाब आहे आणि आम्हाला अतीव दुःख होत आहे। हा कुठल्या पक्षाच्या सरकारच्या विरोधात नाही, तर हे आमची आत्मिक भावना आहे, म्हणून आम्ही आत्मक्लेश आंदोलन करतोय। या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला आहे। मोठ्या संख्येने आंदोलक आहेत। शिवाजी महाराजांचे बॅनर आहे, काय सांगाल? हे आंदोलक सुद्धा उत्स्फूर्तपणे आलेले आहेत। त्यांना कोणी आणलेलं नाही, काही नाही, फक्त आवाज दिला की आपल्याला आत्मक्लेश आंदोलन करायचं आहे। महाराजाचा पुतळा आम्ही आमच्या या पवित्र नदीमध्ये आणून त्यांचा दुग्धाभिषेक, जलाभिषेक केला आणि आमची ही कयाधू नदी आहे, ही इतकी पवित्र आहे की आम्ही आमची काया सुद्धा या कयाधूमध्ये पवित्र करून घेत आहोत आणि आमचं आत्मक्लेश आंदोलन आपल्या सर्वांसमोर आमची दुःख संवेदना प्रगट करीत आहोत। आपण जर बघितलं असेल या ठिकाणी आता आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन उमानी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।